जाणं, चार्ज होणं आणि परत मोबाईल यायचं. गावामध्ये आपलं चार्जिंग पॉईंट आहे, जसं मोबाईलला चार्जची गरज आहे तसं आपल्याला पण चार्जची गरज आहे. एखाद्या आमच्या घरात दरवाजात उत्तराखंडचं मोठं मंदिर आहे, त्याच्यामुळे उत्सव आहे आमच्या रामकृष्ण. आला घोडा 1 तास वाट बघून आता आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोड्या करकरीत व्लॉग मध्ये. मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, पंढरपूरला जायचा निर्णय आहे. पंढरपूरला जायचंय, पण काय करावं, झोप लवकर लागली. काल नाईट शिफ्ट होती, नाईट शिफ्ट वरतून आलो आणि त्यामुळे काल जाता आलं नाही. ट्रेन चुकली आपली, अगदी तिकीट असताना ट्रेन चुकली. तर पंढरपूरला जर तुम्हाला न्यायचंय, दर्शन पांडुरंगाचं करायचंय, तर आपण कुठे जाऊया? तर आपण आता जाऊया प्रति पंढरपूरला. आता प्रति पंढरपूर कुठे आहे? तर कोकणातलं पंढरपूर मी तुम्हाला आता दाखवतोय. सर्व संत जे आले, ज्यांनी कीर्तन केले, तिथे अखंड हरिनाम सप्ताह मे महिन्यात असतो आणि त्या तिथे आलेल्या सर्व संतांचं हे म्हणणं आहे की हे कोकणातलं प्रति पंढरपूर आहे आणि आज मी तुम्हाला तिथे घेऊन जातोय. तर चला मित्रांनो, आता मी आहे नालासोपारा आणि नालासोपाऱ्यातून आपण जातोय वसई स्टेशनला. वसई स्टेशनला आपली ट्रेन आहे आणि तिथून मग आपण आपल्या कोकणात जाऊ. चला. जाणं होतं काल पंढरपूरला. काल काय झालं तर लवकर झोपलो आणि त्या लवकर झोपल्यामुळे जी ट्रेन होती ती मिस झाली आणि मग म्हटलं ठीक आहे, नंतर जाऊ, सकाळी जाऊ. पण माझे कमी दिवसांची सुट्टी असल्यामुळे आता असं म्हणतोय की आपण प्रति पंढरपूरला जाऊ आणि प्रति पंढरपूर म्हणजे माझं गाव. तर तिथे मी तुम्हाला आज नेतोय. तर चला. आता आलोय, त्या भैयाने मला इथेच सोडलं, तर पुढे जाऊया आपण. प्लॅटफॉर्म नंबर 7 वरतून ट्रेन पकडायची आणि आपल्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. कोकणात जायला कधी पण घाई करतो मी आणि घाईतच पोहोचत असतो. आज पण 5 मिनिटाची फक्त वेळ हातात असताना आलोय. तर चला जाऊया. सो आपल्याकडे तिकीट आहे जनरलचं. अचानक घाई झाली आहे म्हणून सो आपण जनरलच्या तिकिटाने जाणार आहोत. तर मित्रांनो, ट्रेनची एकदम शेवट असते, तिकडे मी उतरलो कारण तिथेच आपल्या रिक्षावाल्याने तिथे सोडलं आणि मग पूर्ण ट्रेन चालत मी इथे आलोय. इथे मला माहीत नव्हतं जनरलचे डबे कसे आहेत ते इथे. तर इथे 2 डबे आहेत आणि 2 डबे मागे आहेत आणि ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, जामनगर तिरुनेलवेली. आणि ठीक आहे, वेळेत पोचलोय, वेळेच्या नंतरच पोचलोय, पण थोडाफार ट्रेनला उशीर असल्यामुळे आणि पांडुरंग कायम साथ असल्यामुळे पोचलोय. चला आपण आता कोकण प्रवासाला जाऊया, जो आत्मसुखाचा प्रवास आहे माझ्या मते. माझं लहानपण तिथेच गेलंय आणि आजचा जो कार्यक्रम आहे ही माझी वारी. प्रत्येकाची वारी करण्याची पद्धत वेगळी आहे. जर तुम्ही त्या विवेक बुद्धीत गेलात तर माझी जी वारी आहे पंढरपूरची, ती माझ्या गावीच व्हायची. लहानपणापासून एकदाही चुकलो नाही ती वारी करायला, कारण लहानपणापासून माझ्या वडिलांच्या सहवासात, माझ्या वाडकऱ्यांच्या सहवासात संपूर्ण वारी माझी तिथेच झाली आहे. कारण आमच्या इथे प्रति पंढरपूर ज्याला मी म्हटलं तर तसंच आहे. आणि 2-3 वर्ष फक्त चुकले, ती मुंबईला आल्यामुळे, नोकरी धंद्याला लागल्यामुळे, नाहीतर ती चुकणार नाही. आणि मग इथे नाहीतर तिथे नाहीतर पंढरपूरला, अशी होतच होती. मग मी घरात पांडुरंगाच्या मूर्तीचं माझ्या पद्धतीने पूजा करायचो, पण आता तिथे जातोय जिथे मी लहानपणापासून त्या वारीत सहभागी होतोय. तर चला जाऊया रत्नागिरीला आणि माझ्या लांजा तालुक्याला. बसायला जागा मिळाली आहे आणि अपेक्षा नव्हती केली की कधीच कोकणात जाताना मला बसायला जागा मिळाली नव्हती. आणि फर्स्ट टाइम जनरल डब्यामध्ये मला खिडकीपाशी बसायला जागा मिळाली आहे. सो बेस्ट.
रत्नागिरीमध्ये पावस खूप मिळतो. अच्छा, मग वारी दरम्यान कशी जाते तिकडे? म्हणजे वारी निमित्ताने जात आहे? हो, वारी निमित्ताने झालं. रत्नागिरी आपलं गाव असल्यामुळे आपण कोकणस्थ असल्यामुळे प्रत्येक सणाला गावाला जाणं, त्या गावात जाऊन तो उत्साह, आपल्या नातेवाईकांना भेटणं, ते सगळे सण साजरे करणं, त्या मातीशी एक संबंध, आपलं नाव जोडलेले, त्या नावात आपण आपलं एकरूप होणं, जाणं, चार्ज होणं आणि परत मोबाईल यायचं. गावामध्ये आपलं चार्जिंग पॉईंट आहे. जसं मोबाईलला चार्जची गरज आहे तसं आपल्याला पण चार्जची गरज आहे. एकादशीसाठी खास. एकादशी आमच्या घरात दरवाजात विठ्ठल रखुमाईचं मोठं मंदिर आहे, त्याच्यामुळे उत्सव आहे आमच्या इथे. दिंडी सोहळा आहे, त्याच्यानंतर डान्स आहेत मुलांचे, वारकरी अभंग आहेत सगळे. आठवडाभर 8 दिवस तरी उत्सव चालू असतो आमच्या घरात. तुम्ही मला ते वसई स्टेशनला पाहिलं? हो 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 हो. छान वाटलं. रामकृष्ण. मित्रांनो, आपण जे गृहस्थ पाहिला होता, त्यांनी मला, मी जेव्हा ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच मी ट्रेनच्या बाहेर उभा होतो आणि माझ्या ह्या ब्लॉगचा इंट्रो शूट करत होतो. आणि इंट्रो शूट करत असताना त्यांनी मला ऑब्झर्व केलं होतं की हा ब्लॉगर आहे वाटतं. आणि नंतर मग मी जेव्हा ट्रेनमध्ये बसलो त्याच्यानंतर ते एक 4-5 सीट पुढे होते आणि मग त्यांनी हात दाखवला, अरे तू ब्लॉगर आहेस का, ब्लॉग बनवतो? म्हटलं हां ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक 3-4 तास झाले प्रवासाला आणि मी इथे जेव्हा उतरत होतो, हॉल्ट्सला गाडी थांबली होती रोहा स्टेशनला, तर त्यांनी बोलवलं. मग म्हटलं बस काय करतोस, चॅनल कसं आहे काय. आणि मग ती सगळी माहिती नंतर कळलं की तेच त्यासुद्धा प्रवासासाठी पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरवरून मग त्या ह्याला आल्यात, रत्नागिरी स्टेशनला त्यांचं गाव आहे रत्नागिरी. तर त्यांच्यासुद्धा घरात पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे आणि मंदिर आहे मोठं, आणि त्यांच्याकडे सुद्धा आषाढी एकादशी निमित्त मोठा सोहळा असतो. तर हा सगळा असा आनंदाचा क्षण आणि त्यांच्या भावना आपण त्या कोंडून घेतल्यात आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि त्या तुम्ही पाहिला. नमस्कार मित्रांनो, आपण पोचत आहोत आता रत्नागिरीला. ही गाडी मुळात सुपरफास्ट आहे, पण हिने इतके हॉल्ट घेतलेत, इतक्या ठिकाणी थांबले. मुळात पाऊस आहे त्याच्यामुळे सुद्धा असेल आणि खूप गाड्यांचे हॉल्ट होते. तर त्यामुळे आत्ता मी कामठे येथे आहे आणि इथून रत्नागिरी अगदी 45-40 मिनटावरती असेल. पण इतके हॉल्ट लागले ना की त्या दुसऱ्या एक्सप्रेसने आलो असतं तर बरं झालं असतं. ही सुपरफास्ट असून फक्त वसई, जिथे मी बसलो, वसई, पनवेल आणि डायरेक्ट रत्नागिरी, पण तसं झालं नाही. आणि आपण आता आलो आहे कामथे. रत्नागिरीला जायला थोडा वेळ लागेल, तर चला. उतरलो रत्नागिरीत आणि स्वागताला पाऊस आहे. थोडंसं भिजलं पाहिजे. माझ्या गावचं पाऊस आहे, कोकणचं पाऊस आहे. चला, दिस दी नॉस्टॅल्जिक मोमेंट. ही माझी नॉस्टॅल्जिक मोमेंट आहे कायमची. रत्नागिरीला आलो आहे आणि आता इथून माझा मित्र, माझा भाऊ, माझा बंधू, माझा शेजारी SK DJ सुभाष खांडेकर हा येतोय मला घ्यायला. फार कृपा आहे त्याची, भयंकर पाऊस आहे. तर चला, रत्नागिरीची सुधारणा दाखवतो मी तुम्हाला. रत्नागिरीमध्ये सगळ्यांना छान रत्नागिरी एन्जॉय करा. कोकण खूप सुंदर आहे. तेव्हा कोकण आपलंच असतं. तुला एअरपोर्ट आलं तर वाटतं ना? हो.
अर्धा तास झालाय. आमच्या एस के भाऊंना फोन लावलाय. एस के भाऊ कुठं दिसेनासे झालेत. कधी येत आहे एस के DJ? मला वाटतं DJ वाजवायला गेलाय. बघूया. अर्धा तास झाला त्याला. आला घोडा. 1 तास वाट बघून आता आलेले आहेत. एस के DJ. अरे बापरे. चांगलं ठिकाण कुठे आहे ते? काय गणपती बघून आलास की नाही? कुठे जायचंय? संध्याकाळ वरती जाऊया. बाबल्या येईल ना. बाबल्याला कॉल करतो तो लागला नाही. बाबल्या येतोय बोलला. मला मेसेज केला. हा बोलतो अरे काय आयडिया आहे? मला नाही माहिती आयडिया काय आहे. मी निघणार आहे याला. द्वादशी झाली ना की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघेल लग्न. हा सोमवार सुट्टी आहे. सोमवारी रात्री जायचं मला. वडापाव खायला थांबलो होतो. चला.